तर कांदा टोमॅटोची बघा अशी कोशिंबीर बनवली. तर कांदा टोमॅटो आणखीन ना फोडणी टाकली, कूट आणि साखर मीठ टाकले आणि अशी फोडणीची ना छान अशी कोशिंबीर केली. तर ना आणि मिक्स डाळीचं वरण केलं. तर थोडंसं म्हटलं यांना पण होईल. आणि तसं त्यांचं झालंय जेवण, वरण फक्तच करायचं राहिलं होतं. त्यांनी खाल्लंच नाही भात वगैरे, चपाती भाजी खाऊन गोळ्या खाल्ल्या होत्या. का तर जास्त दुखायला लागलं असल्यामुळं पटकन ते चपाती भाजी झालं होतं. कुकर लावला नंतर मी वरण भाताचं. तर आता थोडंसं देते त्यांना वरण भात. तर लवकरच त्यांनी गोळ्या सकाळी 9:30लाच खाल्लं जेवण आणि गोळ्या, का तर त्रास व्हायला लागला म्हणून. तरी पण अजून काही कमी नाही, अजून पण चालूच आहे दुखायचं. तर आता मी जेवणार आहे बरं का, असं सगळं घेतलंय वाढून आणि आता मी जेवण करते. तर पूजा वगैरे आज शुक्रवारचं असल्यामुळं काय झालं, मला लेट झालं आणि अनुला पण शाळेत सोडायचं होतं. अनुची पण शाळा ना मध्ये ती आजारी असल्यामुळे राहिली. परत 2-3 दिवस दवाखान्यात आम्ही गेलो, ह्यांना सलाईन चालू, त्यावेळी पण राहिली अनुची शाळा. म्हणलं आता आज जाऊ दे शाळेला. तिला शाळेला घालवलं, पूजा स्वयंपाक हे सगळे आत्ता आवरून आता जेवण करणार आहे मी. कुठला सायन्स होता ना, गेला का सोपा? सोपा होता, कालचा अवघड होता त्यामुळे आज सोपा होता. कालचा अवघड असल्यामुळे आज सोपा, असं कसं काय? मग भाग 1चा अवघड गेला म्हणजे भाग 2चा सोपा असतो. तर अनु झोपली आहे. अनु बघा कशी झोपली इथं. तर मी इथं झोपले होते. ए उचल की पॅन्ट, तुझे कपडे धुतलेले. आणि अनु इथं बघा कशी झोपली आहे. तर मनानं झोपली, सगळे आम्ही झोपलो त्यामुळं आलं दुखायचं कमी. सकाळपासून दुखतंय, आता थोडं ही झालंय, पण काय सकाळ सकाळी दुखतंय ना जास्त. तर आता जसं दुखायला चालू झाली तसं सकाळचं 6 वाजल्यापासून दुखायला चालूच होतंय. पाणी दे. तर नाही, भांडी हे मी असं सगळं घासलं आणखीन. आणि आज बेडशीट वगैरे सगळं ना धुतली होती, असे कपडे भरपूर. तर आता सुकले असतील, का तर मशीनलाच आज कपडे लावली होती. तर भाजी निवडायला लागली मी. आणि भाजी ना काल घेतली होती. तर काल त्या आजी घेते दारावर विकायला असं भाजी वगैरे घेऊन ना, आळूची पानं म्हणा, भाजी, कडवणच्या सीझन असल्यावर कडवणच्या पण आणतात त्या, त्यांच्याकडनं असं मग कधी तर घेतो. त्यामुळं कायम येऊन विचारून जातात. तर काल फ्रेश होती भाजी. काल मात्र दवाखान्यात वेळ गेला, भाजी काय की म्हणजे निवडली नाही, त्यामुळे करायची राहिली. तर आता म्हणलं निवडून आणू पण लागल्या मदत करायला. तर म्हणलं आता निवडून करून टाकूया भाजी, नाही तर उद्यापर्यंत खराब होऊन जाईल, वाळून जाईल. आणि पानं पण घेतली होती, ती पण करायची. तर स्वयंपाक करायचा आहे अजून. तर तयारी चालू केली आता करायला. तर भाजी वगैरे आता करायचं. आणखीन देवापाशी दिवा अगरबत्ती सुद्धा ना लावलं आणि म्हणलं आता चला स्वयंपाकाची करूया तयारी. आणि अनुची केस कापलेत, कसं दिसतंय? तर अनुचे आज केस कापले, खूप वाढलं होतं केस, असं डोळ्यात अगदी चाललं होतं. आणि चाप पण ती काय करते माहितीये का, राखणच झाले. चाप लावला की नाही पडतोय. तर तिचा चाप नाही, तर शाळेत तर कितीदा चाप तिनं पाडून आली. म्हणून म्हटलं आता कापायलाच पाहिजेत केस. तर डोळ्यात सगळं चाललं होतं. आणि उन्हाळ्या गरमीमुळे सुद्धा तिला त्रास, तिला घाम इतका येतोय की नाही, त्रास होत होता. त्यामुळे आज केस आपलं कापले. उद्या शनिवार, पर शनिवारची कापायची नसतात, तर म्हणलं आता आजच कापूया. आणि रविवारी जरा बाहेर जाणार होतं, त्यामुळं मग रविवारी पण वेळ नव्हता, त्यामुळे म्हणलं चला आता आजच कापूया. आणि छान अशी आरती वगैरे केली मी. तर संध्याकाळी ना पण आरती करते मी पूजा असली की. तर वैभवलक्ष्मीची माझी कायम पूजा असतेच. तर आरती वगैरे दिवा वगैरे लावला. तर येतं ना मी भाजी करायला लागले. तर ह्यात मग काय केलं, कांद्याची पात केली. तर ती काढून ठेवली, कारण थोडीच होती, जास्त काय नव्हती, म्हणून मग ती काढली. त्याच कढईत आता मी भाजी करायला लागले. तर जिरं टाकलंय, तेल टाकून आधी मिरच्या भाजून घेतल्या. आता लसूण थोडासा भाजून घेते लाल होईपर्यंत. आणि इकडे ना भाजी निवडून अशी पाण्यात घालून ठेवली. तर भाजी करायची आपल्याला. तर हे धुवून परत त्यात टाकायचे. परत याची भाजी टाकायची. परत
आता चांगलं हलवून घेतलं. त्यात मीठ टाकायचं आणि भाजी ना परत त्याला पाणी सुटतं आणि मीठ टाकल्यामुळं आणि कमी होती भाजी शिजून. त्यामुळे अजून ती पण केली कांद्याची पण ती पण थोडी होती त्यामुळे डाळ शिजू जास्त घालून केली. त्यात मीठ टाकलं आणि चांगलं हलवून घ्यायचं. तरी बघा पाणी तर त्याला शिजवून घेऊया आपण. तर आता चपाती करायला लागली मी. इकडं कुकरला भात झालाय आणि इथं बघा कांद्याच्या पातीची अशी ना डाळ घालून भाजी बनवली. तर कांद्याची पात आणलेली ना रविवारी केली होती एकदा, त्याच्यानंतर थोडीशी राहिली होती तर ती म्हणलं करून टाकूया. तर आज थोड्या अशा भाज्या 2-3 झाल्या. आलू कशी खोकला लागले आणि सकाळची पण थोडीशी कोबीची भाजी आहे शिल्लक. डाळे भाजी पण केली आणि आता कांद्याची भाजी पण केली, भात केलाय. आता म्हणलं चला चपात्या करून घेऊया. चपाती कांद्याची भात भाताची भाजी कांद्याची भात भात आजनी या सगळे जेवायला आणि वरण तेवढं आपलं सकाळचं आहे. आता मी चपाती आणलंय.